Okay, so this is the poem No Men Are Foreign by James Kirkwood. We have seen the about poet, आपण बघितलेला आहे about poem. So that is the simple poem with a noble message. Yesterday I told you that is the simple poem with the noble message. That message is conveyed by the poet James Kirkwood. He tried to say us that about the universal brotherhood. So that is the simple poem with the noble message. कोणता मेसेज आहे त्याच्यामध्ये? तर युनिव्हर्सल ब्रदरहूड, माणसांना माणसासारखं जपा, त्याच्याबद्दल तो बोलतोय. ही ट्राय टू कम्युनिकेट विथ द पीपल, आणि तो काय आहे? सो ही ट्राय टू कम्युनिकेट विथ द ऑल द पीपल इन दिस वर्ल्ड. या जगातील सर्व लोकांसोबत तो कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तो सांगतोय की दॅट नो मेन आर फॉरेन. कोणताही माणूस जो आहे फॉरेनर नाहीये. मीन्स दॅट नो मेन आर स्ट्रेंज. तो अनोळखी नाहीये. ही इज वन ऑफ अस. आपल्यापैकीच तो एक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न इथं जेम्स किर्कुक करतोय. सो अगेन पोएम टेल्स अस नॉट टू कन्सिडर एनीवन फॉरेनर और स्ट्रेंज. कोणालाही फॉरेनर किंवा स्ट्रेंज कन्सिडर करू नका. ऑल ह्युमन्स आर द सेम. सगळे माणसं जे आहेत, ऑल ह्युमन्स ऑन दॅट अर्थ आर द सेम. सगळे सारखे आहेत असं सांगतोय तो. अँड डू नॉट हार्म अदर्स. इतरांना त्रास देऊ नका, इतरांना त्रास होईल असं वागू नका, कोणाला डिस्ट्रॉय करू नका. हार्मिंग अँड डिस्ट्रॉइंग अदर्स इज लाईक अ डिस्ट्रॉइंग अवर सेल्फ. जर आपण कोणाला दुसऱ्याला डिस्ट्रॉय करत असेल, दुसऱ्याला हार्म करत असेल, तर काय करतोय? तर स्वतःला हार्म करतोय, स्वतःला आपण डिस्ट्रॉय करतोय, असं इथं जेम्स किर्कुक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. shows us the importance of universal brotherhood, and that is the theme of the poem. The entire theme of the poem is shows us that we all are like brothers and sisters on that universe. And so that concept of universal brotherhood is conveyed by the poet here. All humans and nations are the same. So सगळे माणसं जे आहेत ते सारखे आहेत, and the nations are the same. No other nation is like a foreign. आपण आपल्या देशाला स्वदेश समजतो, इतर देशांना फॉरेन समजतो. सो प्रत्येक देश जो आहे सारखा आहे, अँड द पीपल आर लिव्हिंग इन दिस कंट्री और इन दॅट कंट्री आर द सेम. अँड द लँड इन विच दे आर वॉकिंग अपॉन, ज्या प्रदेशावर ते राहत आहे, ज्या प्रदेशावर ते वागताय, जगताय, ते सगळे प्रदेश सारखे आहेत. वी आर लिव्हिंग ऑन द सेम अर्थ. आपण जे आहे एकाच पृथ्वीवर राहतोय आणि एकाच याच्यावर तो आपण डिस्कस तो त्याच्याबद्दल सांगतोय. अँड अगेन ही सेज दॅट वॉर इज पोल्युटिंग अवर नेचर अँड अर्थ. आणि आपण बघितलं की ही पोएम कधी लिहिल्या गेलेली आहे? तर ही पोएम दॅट इज रिटन आफ्टर द वर्ल्ड वॉर नंतर ही पोएम लिहिल्या गेलेली आहे. अँड थ्रूआउट दॅट पोएम ही ट्राय टू से अस दॅट द वॉर इज पोल्युटिंग. आणि युद्धामध्ये काय झालं? वी आर फॉट फॉर द नेशन्स. आपण जे आहे कशासाठी लढलो? तर नेशनसाठी, एका जमिनीच्या तुकड्यांसाठी आपण लढलो. तर त्याला तेच सांगायचं आहे की युद्धाने कोणाचं भलं नाही झालं. युद्ध जे आहे, युद्ध जस्ट दॅट इज ओनली पोल्युटिंग अवर नेचर अँड अर्थ. ते काय करतंय? आपलं नेचरला आणि अर्थला पोल्यूट करण्याचा प्रयत्न करतंय. सो इज सेइंग दॅट स्टॉप वॉर अँड लिव्ह हॅपीली. आणि युद्ध खतम करा, युद्ध एकमेकांशी लढू नका, आणि सगळ्यांनी आनंदी जीवन जगा. लुक ॲट द लाईन्स हिअर. सो दिस इज द लाईन्स, दॅट इज द पोएम. So he says that in that opening of the line or opening of the poem, he says that remember no men are strange, no countries foreign. कोणताही माणूस स्ट्रेंज नाहीये, कोणताही माणूस काय नाहीये? फॉरेनर नाहीये, तो स्ट्रेंज नाहीये, तो आपल्यापैकीच एक आहे. आणि कोणतीही कंट्री जी आहे ती कशी आहे? ती स्ट्रेंज नाहीये, तर ती फॉरेन नाहीये, तर ते आपलाच एक भाग आहे. सो अगेन इन नेक्स्ट लाईन ही सेज दॅट beneath all uniforms a single body breathes. Like ours, the land our brothers walk upon. Beneath all uniforms. Beneath all uniform means सगळ्या युनिफॉर्मच्या खाली. Beneath म्हणजे च्या खाली, अंडर. ऑल युनिफॉर्म्स. युनिफॉर्म्स कोणाला असतात? सैनिकांना असतात, जे युद्धामध्ये सैनिक मारले गेले. तर त्या बॉडीच्या वरती जे कपडे जरी वेगवेगळे असले, युनिफॉर्म जरी वेगवेगळा असला, तरी पण जे आहे त्या सर्व बॉडीज ज्या आहेत त्या सारख्या आहेत, त्यांचं रक्त सारखं आहे. सो ही ट्राय टू से अस दॅट ऑल beneath all the bodies the people are same.
just a minute. Okay, let me check what is happening. Okay, so he says that beneath all that bodies the humans are the same like ours. जसं आपले आहेत, जसे आपल्याला हातपाय आहेत, रंग आहे, ब्लड आहे, लाईक दॅट त्यासारखेच ते मनुष्य आहे. द लँड अवर ब्रदर्स वॉक अपॉन, आणि आपण ज्या जमिनीवर राहतोय त्याच प्रकारच्या जमिनीवर ते पण राहत आहे. मीन्स ते पण आपल्या पृथ्वीवरचेच रहिवासी आहेत. इज अर्थ लाईक दिस इन विच वी शॅल लाय, आणि ह्याच पृथ्वीवर ते सगळे राहत आहेत. In next stanza he says that they too aware of sun and air and water. They too aware. they म्हणजे कोण? ते कोण? तर ज्यांना आपण स्ट्रेंज समजतो, ज्यांना आपण इतर देशातील लोक समजतो, ते पण they too aware of sun. अवेअर म्हणजे माहिती असणे, अवेअर ऑफ म्हणजे माहिती असणे. त्यांना पण माहिती आहे कशाची? सन, सूर्य, एअर अँड वॉटर. आपल्या सराउंडिंग्सला ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी त्यांच्या पण सराउंडिंग्सला आहेत. दे फेड बाय पीसफुल हार्वेस्ट, बाय वॉर सॉन्ग, विंटर स्ट्रीव, अँड दे आर फेड बाय दॅट पीसफुल हार्वेस्ट. मीन्स दॅट थिंग्स विच आर अराउंड हिम, अराउंड अस, लाईक आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्याच तशा प्रकारच्याच गोष्टी ज्या आहेत त्यांच्या आजूबाजूला आहेत. आणि हे जे बाय वॉर सॉन्ग, विंटर स्ट्रीव, आणि या युद्धामुळे जी परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे, जे युद्धामुळे सगळीकडे जे एक प्रकारे अराजकता पसरलेली आहे, तशा प्रकारची अराजकता त्यांच्याकडे पण पसरलेली आहे असं तो म्हणतोय. अगेन ही सेज दॅट देअर हँड्स आर अवर्स अँड देअर लाईन्स वी रीड, आणि त्यांचे हात जे आहे ते आपले आहेत. जे ज्या युद्धामध्ये ज्या लोकांना त्रास होतोय त्याच प्रकारचा त्रास आपल्याला पण होणार आहे. अ लेबर नॉट डिफरंट फ्रॉम अवर ओन, आणि ज्या ठिकाणी ज्या स्लेव्सला, लेबर्सला, ज्या लोकांना यातना होता युद्धामध्ये, ज्यांना बळी द्यायला गेलेला आहे किंवा युद्ध कैदी म्हणून ज्यांना बंद करून ठेवलेलं आहे, त्याच प्रकारे त्यांना जो त्रास होतोय तर तोच त्रास आपल्याला पण होणार आहे. सो लेबर्स नॉट डिफरंट फ्रॉम अवर ओन, आपल्यापेक्षा ते काही वेगळे नाहीयेत, आपण सर्व सारखेच आहोत. अगेन इन नेक्स्ट स्टांजा ही सेज दॅट रिमेंबर दे हॅव आईज लाईक अवर्स दॅट वेक. पुन्हा तो म्हणतोय की याद ठेवा, आठवणीत ठेवा की दे हॅव आईज लाईक अवर्स, आपल्याला ज्या प्रकारचे डोळे आहेत त्याच प्रकारचे डोळे त्यांना आहेत, जे की दॅट वेक म्हणजे उठणे, जागृत होणे, ते पण जागृत होतात. ऑर स्लीप मीन्स आपण झोपताना जे डोळे बंद करतो किंवा उघडतो त्याच प्रकारे ते करतात. मीन्स दे हॅव द नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स ॲज वी हॅव, आपल्याला ज्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्याच प्रकारच्या. सो अल्टिमेटली ही ट्राय टू से अस, आपल्याला सांगायचा काय प्रयत्न करतोय कवी इथे, तर आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत. ज्या प्रकारे आपण ह्युमन्स आहोत ते पण आपल्यासारखेच ह्युमन्स आहेत. प्लीज टर्न ऑफ युअर माईक, कोणाचा माईक चालू असेल प्लीज बंद करा. सो बाय लव्ह ऑर so again in next line he says that by love in every land is a common life. प्रेमाने जे आहे, बाय लव्ह मीन्स प्रेमाने, बाय लव्ह एव्हरी लँड इज अ कॉमन लाईफ. प्रत्येक जमिनीवर, प्रत्येक भूभागावर, प्रत्येक देशामध्ये जर आपण एकमेकांना प्रेम करत राहिलो, एकमेकांबद्दल सहानुभूती दाखवत राहिलो, कुठेही युद्ध नाही झालं किंवा कुठेही अशी परिस्थिती नाही झाली, युद्धजन्य परिस्थिती जर नसेल, तर आपण जे आहे एक कॉमन लाईफ, एक आनंदी लाईफ जी आहे ती जगत राहू. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस किंवा युद्धाच्या वेळेस काय होतं, तर एक देश दुसऱ्या देशावर आक्रमण करतो, त्या देशातील नागरिकांना त्रास देतात, त्यांचे मर्डर होतात, त्यांचे घरं, त्यांच्या प्रॉपर्टीज जे असेल त्या सर्व नष्ट केल्या जातात, आणि त्याने काय होते तर जी कॉमन लाईफ आहे ती पूर्णपणे डिस्ट्रॉय होते, लोक दुःखी होतात. त्याच्या व्यतिरिक्त जर सगळे लोक ह्या पृथ्वीवरचे, ह्या अर्थवरचे, युनिव्हर्सवरचे वरील सर्व लोक जर एकत्रित आले आणि ते जर आनंदी राहिले, कोणी कोणाला त्रास नाही दिला, सगळ्यांनी जर एकमेकांना, जे आपण वसुधैव कुटुंबकम जी संकल्पना म्हणतो, हे विश्वची माझे घर, ही जर आपण आत्मसात केली तर वी कॅन लाईव्ह हॅपीली, आपण जे आहे आनंदी जीवन व्यतीत करू शकतो. दॅट ऑल कॅन रिकॉग्नाइज अँड अंडरस्टँड, आणि हीच गोष्ट आहे जी की आपल्याला आठवणीत ठेवायची आहे आणि समजून पण घ्यायची. रिकॉग्नाइज म्हणजे ती आठवणीत ठेवणं आहे, आठवण काढणं आहे ह्याच गोष्टीची आपल्याला, आणि अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे, हीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे.
असं कवी इथे म्हणतोय. सो लेट अस रिमेंबर व्हेनेवर वी आर टोल्ड, इन नेक्स्ट लाईन ही सेज दॅट लेट अस रिमेंबर व्हेनेवर वी आर टोल्ड टू हेट अवर ब्रदर्स इट इज अवर सेल्फ. आणि तो म्हणतोय की लेट अस रिमेंबर, आपण सर्वांनी हे आठवण काढायला पाहिजे की ही गोष्ट आपल्या मनामध्ये पक्की धरून ठेवायला पाहिजे की व्हेनेवर वी आर टोल्ड, जेव्हा केव्हा आपल्याला जर असं सांगण्यात आलं, आपल्याला जर वी आर टोल्ड, टोल्ड म्हणजे सांगणे, आपल्याला जर असं कोणी सांगितलं टू हेट अवर ब्रदर्स, की इतर देशातील लोकांना त्रास द्या, इतर देशातील लोकांचा द्वेष करा, त्यांच्यावर आक्रमण करा, तर काय होणार आहे, इट इज अवर सेल्फ. तर ते आपण त्यांच्यावर आक्रमण करत नाहीये, तर ते आक्रमण आपल्या स्वतःवरच होत आहे, सर्व मानव जातीवर होत आहे. ऑल द ह्युमन्स आर इन्क्लुडेड इन दॅट सिच्युएशन. त्या परिस्थितीमध्ये सर्व माणसं जे आहेत ते इन्क्लूड होणार आहेत. दॅट वी शाल डिस्पोसेस, बेट्रे, कंडेम, रिमेंबर वी हू टेक्स आर्म्स अगेन्स्ट इच अदर. आणि आपण जे आहे, आपण याला काय केला पाहिजे, विरोध केला पाहिजे अशा गोष्टीला. बिट्रे मीन्स विरोध केला पाहिजे, आणि कंडेम मीन्स स्ट्रॉंगली अपोज केला पाहिजे आपण अशा गोष्टींना. अँड रिमेंबर वी हू टेक आर्म्स अगेन्स्ट इच अदर, आणि आपणच आहोत जे एकमेकांना हात देणार आहोत किंवा एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहोत. सो इन दॅट नेक्स्ट लाईन ही सेज दॅट इट इज द ह्युमन और दॅट वी डिफाईल. आणि आपण माणसं आहोत, इट इज द ह्युमन, आपण आहोत ते माणसं, ह्युमन्स, की जे अर्थ दॅट वी डिफाईल. आणि या पृथ्वीला आपण काय केलं आहे, या पृथ्वीला आपण दूषित केलेलं आहे. डिफाईल करणे मीन्स दूषित करणे, नाश करणे. सो इट इज वी दॅट डिफाईल दॅट अर्थ, या अर्थला आपण डिफाईल केलेलं आहे. अवर हेल्स ऑफ फायर अँड डस्ट आउटरेज द इनोसन्स. अँड अवर हेल्स ऑफ फायर मीन्स अवर वेपन्स, हत्यारे किंवा जे शस्त्र आपण जे युद्धामध्ये वापरलेलं आहोत, त्या शस्त्रांमुळे जे डस्ट म्हणजे धूळ, आउटरेज द इनोसन्स मीन्स ज्याला आपण निरागसता म्हणतो. इनोसन्स म्हणजे निरागस, एखादं लहान बाळ असतं बघा, कसं निरागस असतं, इनोसन्स असतं ते. सो दॅट इज द इनोसन्स इज एव्हरीवेअर बिफोर दॅट वॉर. त्या युद्धाच्या अगोदर सगळीकडे इनोसन्स होता. मेन्स आर लिव्हिंग हॅपीली, ह्युमन्स आर लिव्हिंग हॅपीली, ऑल अर्थ इज द home for all the humans. But after that war, what is happening? The dust, the anarchy means अराजकता आपण त्याला म्हणतो. ती अराजकता सगळीकडे पसरली त्या शस्त्रांमुळं. आणि त्याची जी डस्ट आहे, डस्ट म्हणजे इथं धूळ म्हणायचंय, धूळचा आपण त्याला एक प्रकारे सिम्बॉलिझम कशा प्रकारे वापरू शकतो, तर सगळीकडे अराजकता पसरलेली आहे त्या हत्यारांमुळे, त्या शस्त्रांमुळे. बघा नेक्स्ट लाईन, of air that everywhere of air that is everywhere our own. आणि जी हवा आहे, जी पोल्युटेड झालेली आहे त्या याच्यामुळे, ती कशी आहे, दॅट इज ऑल अवर्स. ती फक्त माणसासाठी आहे. फॉर द युनिवर्स दॅट गॉड हॅज क्रिएटेड द युनिवर्स फॉर अस. देवाने ही युनिवर्स आपल्यासाठी क्रिएट केलेली आहे. अँड वी आर डिस्ट्रॉईंग दॅट युनिवर्स. आणि आपण त्या युनिवर्सला काय करतोय, डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतोय. सो वी हॅव टू स्टॉप दॅट ऍक्शन, दॅट वॉर, अँड लिव्ह हॅपीली टू इच अँड शोज द सिम्पथी टुवर्ड्स इच अदर. रिमेंबर नो मेन आर फॉरेन अँड नो कंट्रीज आर स्ट्रेंज. आणि आपल्याला ती गोष्ट पुन्हा पोएट जो आहे तो इथं पुन्हा तीच गोष्ट रिपीट करतोय. तो अगेन ही ट्राय टू से दॅट नो मेन आर फॉरेन अँड नो कंट्रीज आर स्ट्रेंज. सो दॅट इज द पोएम बाय द जेम्स किरकुप. याच्यामधून तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, आफ्टर दॅट वर्ल्ड वॉर ही पोएम लिहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर काय झालेलं होतं परिस्थिती, तुम्ही इतिहासामध्ये, हिस्ट्रीमध्ये वाचली असेल की सगळ्याकडे एक प्रकारची अराजकता पसरलेली होती. आपलं म्हणून लोक स्वीकारायला लागले होते, माझा देश, माझं हे, आणि इतर देशांचा द्वेष करायला लागले होते. इतर लोकांचे जे मायग्रेशन केलेले लोक होते, मायग्रेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, बाय फोर्सफुली ऑर बाय विलिंगली. तर ते जे मायग्रेट झालेले होते त्या लोकांवर किती अन्याय अत्याचार व्हायचा. त्या लोकांना स्लेव्स बनून तिथं राहायचे, स्लेव्ह बनून त्या ठिकाणी ठेवायचे. बघा, ज्यावेळेस अमेरिकेचा शोध लागला आणि अमेरिकेमध्ये इंग्लंडमधले लोक गेले, त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, त्यावेळेस ते जे नेटिव्ह अमेरिकन्स होते त्या लोकांना तिथं स्लेव्ह बनवून त्यांना दास, आपण ज्याला दास किंवा काय म्हणतात मराठीमध्ये सेवक
बनवून त्यांना ठेवलेलं होतं तिथं आणि त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार व्हायचे. त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे, त्यांना त्याचा मोबदला नाही मिळायचा, खायला नाही मिळायचं. सो दॅट काइंड ऑफ कंडिशन इज हॅपनिंग देअर. या प्रकारची परिस्थिती तिथं घडत होती. अँड अगेन आपण जर 1947चं इंडिया पाकिस्तान पार्टिशन जरी बघितलं तर लॉट्स ऑफ पीपल और थाउजंड्स ऑफ पीपल वेअर किल्ड बाय द ईच साइड. प्रत्येक साईडने जे आहे, भारताने पण पाकिस्तानचे केले होते आणि पाकिस्तानने पण भारताचे जे आहेत लोक, ते मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या 1947च्या पार्टिशन मध्ये, त्या युद्धामध्ये मारले गेले होते. ते पार्टिशन जे झालं होतं, जी फाळणी झाली होती भारत पाकिस्तानची, त्याच्यामध्ये हजारो लोक, लाखो लोक त्याच्यामध्ये मारले गेले होते. त्यांची संपत्ती उद्ध्वस्त केली होती. वुमन वेअर रेप, गर्ल्स वेअर रेप अँड पीपल आर किल्ड बाय दॅट काइंड ऑफ पीपल्स और दोज सोल्जर्स ऑफ द नेशन्स. त्या देशाचे जे सैनिक, जे काय सो कॉल्ड सैनिक होते, त्यांच्याकडून ते मारले गेलेले होते. सो अँड त्याच्यामुळेच ही परिस्थिती या जगासमोर उद्ध्वस्त आहे, म्हणजे एक प्रकारे समोर आली की वी हॅव टू लिव्ह हॅपीली. अँड इफ वी वॉन्ट टू लिव्ह हॅपीली, सो वी हॅव टू judge or we have to take other people as a brothers and sisters. So that is the poem No Men Are Foreign. ही पोएम आपण इथं कंप्लीट केलेली आहे. वी हॅव कम्प्लिटेड 4 पोएम्स. आपण आपल्या 4 पोएम्स कंप्लीट केलेल्या आहेत इथं. चारीच्या चारी पोएम्स ज्या आहेत आपण इथं डिटेलमध्ये घेतल्या. अँड त्या पोएम मध्ये नाऊ इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम रिलेटेड एनी पोएम, एखाद्या पोएम बद्दल जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मला ग्रुपवर विचारा, किंवा अदरवाईज यू कॅन आस्क मी. जस्ट अ मिनिट.